द ग्रेट हॅपीनेस. तपोच ब्रह्मचर्यांच आर्य सच्चानदर्शनं निब्बान सच्चिक्रियाच येतं मंगलमुत्तमं. संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी आपल्या धम्मदीप बुद्ध विहारात उपस्थित नंदनवन कॉलनी आणि परिसरातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, बालक तथा बालिका, तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, तुम्हा सर्वांच्या प्रती सर्वप्रथम मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या सुखकर जीवनासाठी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या सद्धम्माचा उपदेश करण्यास प्रारंभ करतो. तेव्हा आपण शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे. भगवान बुद्ध श्रावस्ती येथील जेतवन विहारामध्ये वास्तव्य करीत होते आणि एक दिवस भगवंतांनी महामंगल सूत्राचा उपदेश केलेला आहे, ज्यामध्ये 38 प्रकारचे मंगल सांगितलेली आहेत. या वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण बऱ्याच दिवसांपासून या महामंगल सूत्रावरती धम्मदेशना श्रवण करीत आहात. एक एक मंगल आपल्याला सांगितल्या जात आहे, त्यावरती चर्चा केली जात आहे, विश्लेषणात्मक उपदेश दिल्या जात आहे. तर आज या महामंगल सूत्रातील आर्य सच्चान दर्शनं हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा बौद्ध धम्मातील भाग, खरं तर ज्याला बुद्ध धम्माचा मूळ सिद्धांत म्हटला गेलेला आहे आणि त्या मूळ सिद्धांतावर अर्थातच आर्य सच्चान दर्शनं येतं मंगलमुत्तमं ही जी बुद्धाची वाणी सांगितल्या गेली आहे, त्या बुद्धवाणीवर आज आपण धम्मचर्चा करण्यासाठी 23वा भाग पाहणार आहोत. या आपल्या द ग्रेट हॅपीनेसच्या माध्यमातून रोजच आपल्या विहारात होणारी प्रवचनं सर्व दूरपर्यंत पोहोचत आहेत. म्हणजे एकूणच जिथपर्यंत हे जाते, हे महाराष्ट्रात तर जातेच, देशातही जाते, देशाच्या बाहेरही जाते. त्या लोकांना माहिती आहे की करुणानंद भंतेजींचा वर्षावास नंदनवन कॉलनी औरंगाबाद येथील धम्मदीप बुद्ध विहारात आहे. तर ही मोठी आपल्या चॅनलची आपल्याला भेट आहे. तर आजचा हा जो उपदेश आहे हा खरंच फार महत्त्वाचा उपदेश आहे. 4 आर्य सत्य हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकला असेल.
किंवा त्यावरती आपण वाचनही केलं असेल किंवा लोकांकडूनही त्यावरती उपदेश ग्रहण केला असेल, भाषण ऐकलं असेल कुणाचं तरी, आपण पाहतोय स्टेप बाय स्टेप आपण पुढे पुढे निर्वाणाकडे चाललो आहोत. निर्वाण अवस्थेपर्यंत पोहोचण्याची प्रोसिजर सुरू झालेली आहे. म्हणजे एक श्रुतमय प्रज्ञेद्वारे आपण निर्वाणाचा अनुभव घेतो आहोत, श्रुतमय प्रज्ञेद्वारे. तेव्हा तप म्हणजे काय हेही पाहिले, त्यानंतर ब्रह्मचर्य म्हणजे काय हे पण आपण काल बघितले, आणि आज आर्य सच्चान दस्सनं हे पाहणार आहोत. तेव्हा खरं तर हा उपदेश जो आहे सर्वप्रथम भगवंतांनी सारनाथ येथील ऋषीपतन मृगदाय वनामध्ये केलेला आहे. सिद्धार्थ गौतम जेव्हा बुद्ध झाले वैशाख पौर्णिमेला, तेव्हा प्राप्त झालेलं जे ज्ञान होतं ते सर्वप्रथम भगवंतांनी सारनाथ येथील ऋषीपतन मृगदाय वनामध्ये जाऊन 5 परिव्राजकांना सांगितले. आणि ते जे काही प्राप्त झालेलं ज्ञान होतं त्यामध्ये हे आर्य सत्य महत्त्वपूर्ण असा भागही होता. बुद्धगयेवरून भगवान सारनाथला पोहोचतात. तिथे त्या पंचवर्गीय परिव्राजकांना सांगतात की जीवनामध्ये आत्यंतिक अशी 2 टोके आहेत आणि ती दोन्ही टोकं स्वीकारणीय नाही आहेत. म्हणून तथागतांनी मध्यम मार्गाचा शोध लावला आहे आणि मध्यम मार्ग त्यांना गवसला आहे, त्याचं दर्शन झालं आहे. म्हणून इथे शब्दप्रयोग काय केला आहे, आर्य सच्चान दस्सनं. आता दस्सनं या शब्दाचा जो अर्थ आहे तो 2 अर्थाने सांगितला जातो. दस्सनं म्हणजे दर्शन. आता आपण जर पाहिलं तर दर्शन या शब्दाचा काय अर्थ लावतात सध्या, कुणाला तरी नमस्कार करणे, पाया पडणे याला दर्शन म्हणतात. दर्शन घेऊन आले का म्हणतात लोक, दर्शनाची लांबच्या लांब राग लागली म्हणतात लोक. तर हा एक शब्द वेगळा दर्शन. आणि अनुभूती ज्याला म्हटलेला अध्यात्मामध्ये अनुभूती, अनुभव, त्याला सुद्धा दर्शन म्हटलेलं आहे. तर हे 4 आर्य सत्याचं दर्शन हे उत्तम मंगल आहे म्हणाले भगवान बुद्ध. बाह्यरूपी दर्शन नाही, तर इथे अंतर्मनातून जो अनुभव प्राप्त झालेला दुःखाच्या संदर्भामध्ये त्याचं दर्शन घेणे हे उत्तम मंगल आहे म्हणाले भगवान बुद्ध. धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश करताना जेव्हा 4 आर्य सत्य सांगतात तर निर्वाणापर्यंतचा मार्ग याच्यामध्ये सांगितलेला आहे. स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप. आपणही काय आजच समारोप करणार नाही. माझं तर मत असं असते की एखादा विषय समोरच्यांना पटवून द्यायचा असेल तर आपण काय उतं घेतलं नाही, गुतं घेतलं नाही की वर्षावासात लय सगळं सुत्त पिटकच पूर्ण सांगून झालं पाहिजे असा काही विषय नाही आहे. बऱ्याचदा लोकांचे फोन येतात, म्हणतेजी आता 3 महिने होत आले ना आमचा ग्रंथ तर संपला नाही, वाचणं झाला नाही, आता कसं करावं. म्हटलं आता काय करायचं त्याच्यामध्ये, असं कुठं लिहिलंय, असं कुठे सांगितलंय की एवढं एवढं गुत्त दिलंय तुम्हाला आणि तेवढं पूर्ण करा त्या ग्रंथ वाचनाचं. किती वाचलं हे महत्त्वाचं नाही, किती शिकवलं हे महत्त्वाचं नाही, किती समजावून सांगितलं आणि किती समजलं हे महत्त्वाचं आहे. आणि मी त्या मताचा आहे. अख्खं महामंगल सुत्ताने जरी वर्षावास संपला तरी माझ्या पद्धतीने तर ते एकदम समाधानकारकच असेल. किमान महामंगल सुत्त जरी वर्षावासात समजलं तर भरपूर झालं ना. कारण भगवंताने गृहस्थी जीवन कसं जगावे हेही सांगितलं आहे आणि आध्यात्मिक जीवनामध्ये निर्वाण कसे प्राप्त करावे हे पण तर सांगितलंय. म्हणून आपण हे स्टेप बाय स्टेप घेऊन चाललो आहे. तर आज फक्त या 4 आर्य सत्याची पार्श्वभूमी किंवा प्रारंभ यावरतीच उपदेश होईल. उद्यापासून दुःख आर्य सत्य म्हणजे काय, त्यानंतर मग संपल्यावर दुःख समुदय आर्य सत्य म्हणजे काय, त्यानंतर मग दुःख निरोध आर्य सत्य म्हणजे काय, आणि त्यानंतर मग दुःख निरोध गामिनी पटिपदा आर्य सत्य म्हणजे काय असं आपण पाहणार आहोत. तेव्हा तुम्ही त्यासाठी तयार असाल तर मग 44
आर्य सत्यानी असं पाली भाषेमध्ये याला म्हटलेलं आहे. 4 आर्य सत्यांना, चत्तारी आर्य सत्यानी, 4 आर्य सत्य. तर आर्य हा शब्द जो आहे तो टाकलेला आहे. आर्य सत्य असं म्हटलेलं आहे. सत्य तर सत्यच आहे. भगवंतानं तर पंचशिलामध्ये पण म्हटलं आहे की खोटं बोलू नये, खरं बोललं पाहिजे, सत्य बोललं पाहिजे. पण त्याच्यासमोर आर्य नाही लिहिलं, किंवा सांगताना पण तसं नाही सांगितलं. याच्याच पुढे आर्य लिहिलं आहे. कारण हे 4 जे सत्य आहेत हे वैश्विक आहेत आणि कॉन्क्रीट आहेत. कॉन्क्रीट त्याला काय म्हणतात मराठीमध्ये? बस हेच सत्य आहेत, याच्या पलीकडे सत्य नाही कोणतं. म्हणजे याच्या पलीकडे सत्य नाहीत. हे 4 आर्य सत्यच आहेत, ह्याच्या पलीकडे 5वं सत्य नाही म्हणाले भगवान बुद्ध. म्हणून याला आर्य म्हणजे श्रेष्ठ, त्या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ पण सांगितला, सर्वोत्तम पण सांगितला. की दुःखाची जाणीव करून देणारं सत्य, दुःखाचे कारणमीमांसा करणारं सत्य, दुःखाचं निवारण सांगण्याचं सत्य आणि दुःख निवारण्याचा मार्ग सांगणारं सत्य. म्हणून याला एकंदरीत आर्य सत्य म्हटलेलं आहे. आर्य आहेत हे. बाकीचे सत्य भरपूर आहेत इथे. खरं ज्याला म्हणतो ते बऱ्याच बाबतीत खरं काय काय असते, परंतु आर्य सत्यांच्या बाबतीत मात्र भगवंतानं आर्य सत्य म्हणजे श्रेष्ठ सत्य आहेत. जीवनामधून आपल्याला मुक्तीकडे घेऊन जाणारे सत्य आहेत. जीवनामध्ये आपल्याला अनुभूतीच्या जोरावरती अंतर्मुख करायला लावणारे सत्य आहेत. आणि त्या कारणाने याला श्रेष्ठ हा शब्द वापरलेला आहे. बघा, आर्य सत्य, 4 आर्य सत्य. सच्चंग म्हणजे सत्य. तर कोणते 4 आर्य सत्य आहेत? पहिलं आर्य सत्य सांगितलं भगवंताने, सर्वत्र सार्वजनिक आणि वैश्विक दुःख आहे. या संसारामध्ये सगळीकडे दुःखच दुःख आहे. हे पहिलं दुःख आर्य सत्य सांगितलं. इथे कोणी असं नाही की जे दुःखी नाही. आहे का कोणी असं? बघा, तुम्ही छातीवर हात ठेवून विचारा स्वतःला. दुःखीच आहे प्रत्येक जण. कोणी आज दुःखी, कोणी उद्या दुःखी, कोणी परवा दुःखी, कोणी लहानपणापासून दुःखी, कोणी पूर्ण आयुष्यात दुःखी. वेगवेगळं दुःखाचा प्रकार आणि प्रमाण वेगवेगळं आहे इथे. मात्र प्रत्येक जण दुःखी आहे. फक्त प्रकार दुःखाचा आणि प्रमाण वेगवेगळं आहे, पण दुःखी प्रत्येक जण आहे. तर भगवान बुद्ध म्हणाले, या जगात पहिली गोष्ट दुःख आहे हे आपण कबूल केलं पाहिजे, मान्य केलं पाहिजे, आणि ते सत्य आहे. दुसरं आर्य सत्य सांगताना भगवंताने सांगितलं दुःख समुदय आर्य सत्य. म्हणजे दुःखाचं कारण आहे, कारणाशिवाय दुःख नाही, हे भगवंताने सांगितलं आहे. म्हणजे कोणी असं म्हणेल की नशिबामुळे मिळालं, कोणीतरी असं म्हणेल की कुणाचा तरी प्रकोप आहे, कोणीतरी असं म्हणेल कुणाचा शाप आहे. तर भगवान म्हणाले कोणाचं शाप, कोणाचं वरदान, कोणाचा प्रकोप नाही, तर दुःख जे आहे त्याला कारण आहे. दुःखाचं कारण आहे भगवान बुद्ध म्हणाले. आणि दुःखाचं निवारणही करता येते, हे तिसरं सत्य सांगितलं भगवान. दुःख निरोध म्हणजे दुःखाला निरोध करता येते, कारण थांबवता येतात. दुःखाचे जे कारण आहेत त्या कारणांना थांबवता येते, हे तिसरं आर्य सत्य सांगितलं. आणि चौथं आर्य सत्य सांगताना भगवान बुद्ध म्हणतात की ते दुःख निवारण्याचा मार्ग जो आहे तो मार्गही आहे, आणि ते चौथं आर्य सत्य आहे. तर हे शॉर्ट मध्ये मुद्दा म्हणून सांगतो, कारण हा प्रारंभ आहे. विस्ताराने तुम्हाला मात्र सांगत राहील. हे 4च आर्य सत्य सांगण्यासाठी सम्यक संबुद्धाने 3 महिन्याचा वर्षावास केला सारनाथमध्ये. किती? हे 4च आर्य सत्य विश्लेषण करून सांगितलं तर 3 महिन्याचा कालावधी लागला. विस्ताराने सांगितलं. म्हणून मगाशी मी तुम्हाला म्हणालो की अख्खं महामंगल सुत्त असेल किंवा हे 4 आर्य सत्य असेल 5-10 मिनिटांमध्ये सांगून मोकळं होता येईल आपल्याला. पण आपल्याला तसं करायचं नाही आहे. पूर्ण समजून उमजून घ्यायचं आहे, जेणेकरून जीवन जगताना त्याचा लाभ आपल्याला होईल. आणि म्हणून मी आपणास सांगतो आहे की हे अशा प्रकारचे 4 दुःख भगवंतांना गवसले, त्याचा दर्शन लाभ भगवंतांना झाला, त्याची अनुभूती झाली, आणि मग भगवंतानं ते सांगायला सुरुवात केली.
तर हे सांगण्यापूर्वी मी आपणास सांगेल, मध्यंतरी सुद्धा मी आपणास सांगितलं की भगवंताची उपदेश करण्याची एक शैली होती. हा उपदेश सर्वसामान्य लोकांना भगवंताने सांगितलेला नाही आहे. ही गोष्ट एक लक्षात ठेवा तुम्ही. सर्वसामान्य लोकांना असं मला 4 आर्य सत्य प्राप्त झाले आणि या इकडं बसा आणि असं दुःख आहे, असं दुःख समुदाय, दुःख निरोधन, दुःख गामिनी पटिपदा आणि ठीक आहे जा तुम्ही तुमच्या घरी, आता मी पाहतो माझं. हे असं झालेलं नाही आहे. म्हणजे बुद्धाला समजून घेताना लोकांचं एवढं कन्फ्युजन आहे. विशेष म्हणजे आपल्या लोकांचं, लोक म्हणजे भगवान बुद्धाला एक तर कधी कधी काही लोक तर सामाजिक याच्यामध्येच बसवतात, काही लोक तर एकदम हवेतच बसवतात. म्हणजे बऱ्याच लोकांचं भगवंताच्या बाबतीमध्ये कन्फ्युजन आहे. परंतु मी आपणास यासाठी सांगतो आहे की भगवंताची उपदेश देण्याची जी शैली होती ती फार वेगळी होती. मी पुन्हा इथे त्याला उजाळा देण्याचा प्रयत्न करेल. 4 आर्य सत्य आपल्याला ऐकायचे आहेत म्हणून भगवान बुद्ध जेव्हा कधी प्रवचन करत होते तेव्हा सर्वात अगोदर दान कथा सांगत होते, त्यानंतर सील कथा सांगत होते. मग सील कथा सांगताना दानाचे लाभ सांगत होते. मग सील कथा सांगताना सीलाचे लाभ आणि दुष्परिणाम, चांगले परिणाम आणि दुष्परिणाम सांगत होते. मग सील पालन जर केलं नाही तर भगवान बुद्धांनी सांगितलं की कामभोगाकडे आपली मानसिक अवस्था कशी प्राप्त होते, कामभोगी आपण कसे बनतो, म्हणजे आसक्तीमध्ये आपण जीवन कसे जगतो हेही सांगितलं आहे. आणि त्यानंतर भगवान बुद्धांनी सांगितलं आहे की जर सील पालन करायचं आहे तर आपल्यामध्ये नैष्कर्म्य पारमिता देखील असली पाहिजे. नैष्कर्म्याचा गुण आपण मागे शिकलो बघा. नैष्कर्म्य पारमिता त्यागणे किंवा अनासक्त मनाची भावना निर्माण करणे, त्याला नैष्कर्म्य पारमिता म्हटलं. तर भगवान म्हणाले सील का पाळायचं आहे, तर एक तर सील पाळताना सील पारमिता तर पूर्ण होईलच होईल, त्यानंतर नैष्कर्म्य पारमिता देखील आपली पूर्ण होईल आणि कामभोगी प्रवृत्तीपासून आपण अलिप्त होऊ, म्हणून आपल्याला सील पालन करायचं आहे. तर मग दान कथा, सील कथा आणि सील पालनामुळे, दान केल्यामुळे सग्ग कथा सांगायचे. मग त्याला स्वर्ग कथा म्हटलेलं आहे, पण गतीच्या संदर्भामध्ये, सुगतीच्या संदर्भामध्ये सांगितलं आहे की सुगती कशी प्राप्त होते दान पुण्य केल्यामुळे, सील पालन केल्यामुळे, ती कथा सांगायचे. आणि त्यानंतर मग भगवान बुद्ध समाधी मार्गामध्ये यायचे. बघा तुम्ही स्टेप आहेत ह्या. समाधी मार्ग सांगून झाल्यावर मग प्रज्ञेच्या क्षेत्रामध्ये, आणि हे 4 आर्य सत्य जे आहेत तर ते प्रज्ञेच्या क्षेत्रातले आहेत, उच्च लेवलचे. ही अशी सीडी आहे, हे जे मी तुम्हाला सांगितली ना, तर हे अशा सीड्या आहेत, एकावर एक. ते उतरण कशी असते, मोठाच्या मोठा रांजण खाली ठेवलेला असतो, त्याच्यावर त्याच्यापेक्षा हलका जो आहे किंवा छोटा जो आहे तो ठेवला जातो. असं करत करत उतरण असते, वरती एक एवढंच राहते मटकं काय जे असते ती उतरण असते, अशी मजेशीर रचलेली असते, ती दिसायला मजेशीर दिसते. आणि काढताना पण हळू काढावं लागते त्या उतरंडीला, नाही तर एकदम ते बिघडून जाते कार्यक्रम त्या मडक्यांचा. तर हे 4 आर्य सत्य जे काही आहे तसेच वरच्या लेवलला ठेवलेले आहेत, उच्च लेवलची. आता ही वरची लेवल आहे 4 आर्य सत्यांची. आणि म्हणून मी तुम्हाला ही पार्श्वभूमी सांगताना सांगतो आहे की भगवंतांनी 4 आर्य सत्य असे डायरेक्टली कोणाला सांगितलेले नाही आहेत. 4 आर्य सत्य समजून सांगताना किंवा त्यांचा उपदेश करताना भगवंतांनी मात्र ही अशी सीडी सांगितलेली आहे. श्रद्धा निर्माण झाल्याशिवाय, सील पालनाची प्रवृत्ती निर्माण झाल्याशिवाय, दानाची प्रवृत्ती निर्माण झाल्याशिवाय, नैष्कर्म्याची प्रवृत्ती निर्माण झाल्याशिवाय, कामभोगाच्या बद्दल अनासक्ती निर्माण झाल्याशिवाय समाधीचा लाभ कसा होईल. काल मी सांगितलं तुम्हाला की समाधीच्या मार्गामध्ये कोण तल्लीन होऊ शकते किंवा कोणाला समाधी लागू शकते. आणि त्यानंतर मग प्रज्ञेचा क्षेत्र सांगितलंय. तर मग हे 4 आर्य सत्य जे आहे त्याचाच एक भाग आहे. आणि म्हणून बोधिसत्व सिद्धार्थ गौतम बुद्ध होतात, तर बुद्ध जेव्हा होतात तेव्हा त्यांना हे विविध प्रकारचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले असं जे आपण समजतो त्याच्यामध्ये इन्क्लूड हे 4 आर्य सत्य आहेत. तुम्हाला मी सांगणार आहे की बुद्ध कोण होते, बुद्धत्व म्हणजे काय, हे मी शिकवणारच आहे तुम्हाला पुढे पुढे. परंतु सध्या हा निर्वाणाचा मार्ग, 4 आर्य सत्याचा मार्ग आपण घेतो आहोत. तर दुःख काय आहे एकदा मी तुम्हाला सांगेल की भगवान बुद्ध श्रावस्ती येथे राहत होते. श्रावस्तीमध्ये भगवान राहत होते आणि तेव्हा विशाखा मिगार माता तिथे होती.
विशाखा मिगार माताची प्रसिद्धी सगळीकडे होती. अत्यंत सिलवान म्हणून, उपोसतधारी म्हणून, दानशूर म्हणून तिची महिमा सगळीकडे गायली जायची. तेव्हा अनेक वेळा समजा जसं तुम्ही तुमच्या मुलांना सांगता की चांगल्या मुलाबरोबर राहा, मुलीला सांगता चांगल्या मुलीबरोबर राहा, तर त्या श्रावस्तीमधील काही लोक आपल्या मुलींना किंवा आपल्या पत्नीला विशाखा मिगार मातेच्या सहवासामध्ये संगतीमध्ये राहा असं सांगत होते. तर बघा तुम्ही ती खरंच किती पुण्यवान माता असेल आणि किती सद्गुणांची खान तिच्यामध्ये भरलेली असेल की राजे लोक देखील आपल्या दासींना, आपल्या राण्यांना विशाखा मिगार मातेच्या सहवासामध्ये राहायला सांगत असत. तर मग एकदा असं झालं, जवळपास 500 स्त्रिया विशाखा मिगार मातेच्या सहवासात राहण्यासाठी पाठविल्या गेल्या. नगरातल्या जवळपास 500 स्त्रिया. मग विशाखा रोज विहारात जात असे, सकाळ संध्याकाळ. भोजनदान असे त्यांच्याकडे, भरपूर भिक्खू दररोज भोजनासाठी येत असत, आसन तयार असायचे त्यांच्याकडे. आणि मग असं करता करता त्या बाकीच्या ज्या काही महिला आल्या होत्या, स्त्रिया आल्या होत्या, त्या 500 होत्या, तर त्यांना चांगलं वळण लागत होतं. परंतु मनुष्याचं मन असं आहे, स्वभावच आहे, ते एकाच ठिकाणी टिकेलच त्याची काही गॅरंटी नाही. आपण पाहिलं मनाच्या स्वभावाच्या संदर्भामध्ये, समजा वळण चांगलं लावण्याचा जरी प्रयत्न केला आपण, तर ते त्याच अवस्थेत फार जास्त काळ राहत नाही. त्याची सहज अवस्था जशी ओरिजिनल अवस्था असते तसं त्याला जेव्हा कोणी कधी भेटतं की लगे ते बदलतं. तर ह्या ज्या स्त्रिया होत्या 500, विशाखा मिगार मातेसोबत राहत होत्या, परंतु त्या चांगल्या घराण्यातल्या असल्या कारणाने उत्सवाचा एक वेळ होता तिथे आणि उत्सवामध्ये सगळे लोक मग मद्यधुंद झाले. तर स्त्रिया पण त्या काळामध्ये मग ते मादक द्रव्य वगैरे घेत होत्या, मोठ्या मोठ्या घरातल्या स्त्रिया. मग या स्त्रियांना सुद्धा त्याची लत लागली होती, सवय लागली होती. तर मग ह्या काय करायच्या, याच्यातल्या काही जेव्हा उत्सव होता तेव्हा त्या उत्सवामध्ये जिथे कुठे ते मादक द्रव्य घेतल्या जायचं तिथे जायच्या आणि त्याचा ते यथेच्छ उपभोग घ्यायचा. मग विशाखा मिगार माता समजून सांगायची. आता शिक्षक जे असतात, समजून सांगणारे जे असतात, त्यांचं काम आहे समजून सांगणं. भगवान बुद्ध पण समजून सांगत होते. याचा अर्थ असा नाही की सगळेच लोक, काही ऐकण्यासाठी पण येत होते भगवंताच. काही परिव्राजक होते त्या काळामध्ये, मोठमोठे तत्वज्ञानी होते, ते ऐकण्यासाठी येत होते. शैली की भगवान बुद्ध प्रवचन कसे देतात. सगळेच लाभी नसतात ऐकणारे. कोण कोणत्या उद्देशाने, तर कोण कोणत्या उद्देशाने येतात विहारांमध्ये. त्या काळामध्ये सुद्धा तसे लोक येत होते. आणि मग त्या एक दिवस उत्सवामध्ये एकदम अशा मद्यधुंद झाल्या. विशाखाने पाहिलं, विशाखाला वाईट वाटलं. विशाखाने समजून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या काही ऐकायला तयार नव्हत्या. काही मात्र बदलल्या, श्रद्धावान बनल्या, सिलवान बनल्या, गुणवान बनल्या, पण काही ऐकायला तयारच नव्हत्या. मग एकदा त्या सगळ्या स्त्रिया, विशाखाने सांगितलं की आपल्याला विहारात जायचं आहे. तर मग विहारात जायचं आहे तर ह्या निघाल्या. पण ज्यांना ते मादक द्रव्य पिण्याचं व्यसन जडलं होतं त्यांनी ते मादक द्रव्य आपल्या कपड्याखाली झाकून सोबत घेतलं होतं. विहारात जायचं होतं तरी देखील आपल्याकडे सकाळी बघा, आम्ही शिरसाट आम्ही भिक्षाटनाला चाललो होतो. एक कोणीतरी आपला महाशय मुलगा होता गाडीवर, जय भीम भंतेजी, दारू पिऊन तल्लीन होता, एकदम दारूच्या नशेत तर होता. आणि आम्ही चाललो भोजनाला, दांडगे साहेबांकडे भोजन होतं तर भिक्षाटनासाठी. तर तो पोरगा गाडीवरूनच जय भीम भंतेजी, जय भीम सर असं ते त्याच्या स्टाईलमध्ये बोलला. आणि आम्हाला म्हणे, बा आमच्या गणपतीचं दर्शन घ्यायला येता का म्हणे. आता शिरसाट सरांना राग आला. आता मला पण मनातून थोडासा राग आला, आपण काय मुक्त नाही. तर मी म्हटलं, बायाला काय याच्या नादी लागू नका म्हणाले. भगवान बुद्ध अशा लोकांच्या, याला बोलून काहीच उपयोग नाही. शिरसाट सर बघ त्याला म्हटले, बा तू जा तिकडे.
तर ते गाडी आमच्या मागे त्यानं इथपर्यंत आणली, त्या कॉर्नरपर्यंत, आणि तो पुन्हा पुन्हा म्हणत होता, आमच्या गणपतीचं दर्शन घ्यायला येता का बनतेजी सर वगैरे. तर त्याला म्हणजे दारू पिणारे माणसं जे असतात किंवा काय काय खाणारे जे माणसं असतात त्यांची बुद्धी भ्रष्ट होते. त्या दिवशी आपण पाहिलं तर त्याला काय भान नसेल आपण कोण आहे किंवा कुणाला बोलतोय वगैरे वगैरे. तर मग त्या दारू पिणाऱ्या ज्या महिला होत्या त्यांना पण भान राहिलं नव्हतं, तर ते दारू वगैरे घेऊन, द्रव्य घेऊन विहारात गेल्या. आता असे जे लोक असतात त्यांचं थोडी लक्ष लागते. ज्या लोकांचे जेवढे विकार असतात त्यांचं मन काही हे धम्म उपदेशामध्ये लागत नाही. जेवढे वाईट लोक असतात तेवढे चांगल्या लोकांच्या सहवासात जास्त काळ राहू शकत नाही. ठरलेलं आहे गणित ते. आणि मग त्या महिला जेव्हा गेल्या तेव्हा काही काही महिलांनी सोबत द्रव्य नेलं होतं, काही काहींनी नेलं नाही. बाकीच्या महिलांनी मन लावून उपदेश ग्रहण केला, पण यांचं मन लागत नव्हतं. तर ह्या तिथून सटकल्या आणि विहाराच्या बाहेरच्या परिसरामध्ये जाऊन एका ठिकाणी यांनी ते दारू प्राशन वगैरे सुरू केलं. आता संध्याकाळची वेळ होती प्रवचनाची, मग अंधार पडला. यांनी सगळ्यांनी दारू पिली, ते मादक द्रव्य घेतलं आणि त्याची नशा आली त्यांना. मग नशा आली तर ह्या सुरुवातीला हसत होत्या आणि नंतर मग अंधार पडला आणि प्राण्यांचे आवाज वगैरे येत असतील किंवा काय चोर वगैरे त्यांच्या जवळपास माणसं वगैरे येत असतील तर मग रडायला लागल्या. तर मग त्या हसत होत्या, रडत होत्या आणि एकदम स्वतःमध्ये तल्लीन आणि यांची टिंगल उडवत होत्या. ह्या ज्या सोबतच्या स्त्रिया होत्या, अरे यांना काही समजत नाही, जीवनामध्ये आनंद घेतला पाहिजे वगैरे वगैरे काय 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 म्हणत होत्या. भगवंताने प्रवचन वगैरे आटोपल्यावर आपल्या दिव्य दृष्टीने पाहिलं. विशाखाकडे 500 स्त्रिया चांगलं बनण्यासाठी आल्या खऱ्या, पण त्यातल्या काही स्त्रिया इकडे आलेल्या आहेत धम्माचा उपदेश ऐकण्यासाठी आणि काही स्त्रिया तिकडे द्रव्य सेवन करण्यासाठी गेलेल्या आहेत. तर असं म्हणतात की भगवान बुद्ध बरोबर तिथे त्या स्त्रियांच्या तिथे पोहोचले. त्यांना कशाचंही भान राहिलं नव्हतं, एवढ्या त्या नशेमध्ये होत्या. काही काही थोड्या थोड्या व्यवस्थित असतील तर भगवंताने आपल्या दिव्य बलाने त्यांना तिथे जाऊन उपदेश केला आणि त्यांना सांगितलं की बघा, तुम्ही पण स्त्रिया आहात, त्या पण स्त्रिया आहेत, त्या मुक्तीच्या मार्गामध्ये जवळ आहेत आणि तुम्ही मुक्तीपासून कोसो दूर आहात. सम्यक संबुद्धाचं दर्शन घेण्यासाठी तुमची मानसिकता तयार झाली नाही, संघाचं दर्शन घेण्यासाठी तुमची मानसिकता तयार झाली नाही, कारण तुम्ही याच्यामध्ये तल्लीन आहात. तुम्ही होरपळत आहात काम अग्नीमध्ये, द्वेष अग्नीमध्ये, मोह अग्नीमध्ये तुम्ही होरपळत आहात. हा मार्ग तुम्ही सोडून द्या. भगवंताने उपदेश केला त्यांना आणि असं म्हणतात त्या स्त्रिया मग भानावर आल्या आणि नंतर बदलल्या. भगवंतानी त्यांना सांगितलं की हे जे जीवन आहे हे दुःखमय जीवन आहे आणि यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे शील सदाचाराचं आचरण पालन, आणि तुम्ही त्या मार्गात आलं पाहिजे. आणि तेव्हा त्या स्त्रिया बदलल्या असं सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणून भगवंताने हा जो उपदेश केलेला आहे, भगवान म्हणाले दुःख कुणाच्या वाट्याला नाही. इथे असं कोण आहे की ज्यांच्या वाट्याला दुःख नाही? प्रत्येक जण इथे दुःखी आहे, प्रत्येक जण. कुणाला कोणतं दुःख तर कुणाला कोणतं दुःख आहे. अशीच एक पुन्हा एक दृष्टांत आहे. एकदा एक असाच व्यक्ती मनुष्य एका गुरुजीवर त्याची फार भक्ती होती, श्रद्धा होती आणि तो दुःखी होता, गरीब होता, दुःखी होता, कष्टी होता आणि त्याला असं वाटत होतं की माझ्यासारखं दुःखी कोणीच नाही. असं प्रत्येकाला वाटतं. जेव्हा आपल्या वाट्याला दुःख येते तेव्हा आपल्याला वाटते आपल्यासारखं दुःखी कोणीच नाही. जे कोणतं दुःख आपल्या वाट्याला येते तर आपल्याला वाटते हे दुःख असं माझ्या वाट्याला आलं नाही पाहिजे. कोणाचं पोट दुखलं तर वाटते पोट नाही दुखलं पाहिजे, डोकं दुखलं तर वाटते डोकं दुखलं नाही पाहिजे, प्रत्येक बाबतीमध्ये. आणि मग तो दररोज असा विचार करत होता, अरे लोक तर किती खुश आहेत, लोक तर किती प्रसन्न आहेत, लोक तर एकमेकांशी किती चांगलं बोलतात वागतात आणि मीच कसा दुःखी आहे, मीच कसा परेशान आहे, माझ्याच वाट्याला हे का आलं आहे असं त्याला वाटत होतं. मग त्या गुरुजींकडे तो जात होता, त्याच्यावर ते पाया पडत होता, दर्शन घेत होता, गुरुजी उपदेश करत होते, पण हा आपल्याच अँगलने राहत होता. प्रत्येकाचा एक अँगल असतो ना. कोणी किती काही सांगा, आम्ही बदलायला तयार नाही, आम्ही आमच्याच पद्धतीने विचार करू
अशी काही मानसिकता असते. त्याची तशीच मानसिकता बनली होती. गुरुजी जे सांगत होते त्याला समजायला तयार नव्हतं आणि त्याला वाटत होतं की मीच दुःखी आहे, लोक तर खुश आहे, लोक तर हसतात वगैरे वगैरे. एक दिवस रात्री झोपला आणि झोपल्यावर त्याला स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं तर त्याला असं स्वप्न पडलं की एक दिवस आपल्या गुरुजींनी आपल्याला आणि नगरातल्या सगळ्या लोकांना दुःख घालवण्यासाठी ज्यांच्याकडे जे कोणतं दुःख होतं त्याचं गाठोडं बांधायचं आणि माझ्याकडे यायचं. गुरुजींनी त्याला स्वप्नात असं सांगितलं आणि स्वप्नात तो तसा विचार करत होता की प्रत्येकाला गुरुजींनी सांगितलं की तुमचं दुःख मी दूर करेल, फक्त तुम्ही आपापल्या घरून आपापल्या वाट्याचं जे काही दुःख आहे त्याचं गाठोडं बांधा आणि माझ्याकडे या आणि माझ्याकडे आल्यानंतर मी तुम्हाला सांगतो काय करायचं. मग हा स्वप्नातच होता, यानं गाठोडं बांधले दुःखाचं. दृष्टांत आहे, दुःखाचं गाठोडं बांधले. याच्यासोबत सगळ्याच नगरातल्या लोकांनी दुःखाचे गाठोडे बांधले आणि सगळे लोक गुरुजीच्या दिशेने निघाले. गुरुजी गावाच्या बाहेर राहत होते. गुरुजीजवळ सगळेजण गेले. गुरुजीला विचारलं, गुरुजी आम्ही गाठोडे घेऊन आलो आमच्या दुःखाचे. तुम्ही म्हणाला होतात की तुमचं दुःख दूर करतो, तुम्ही आपापलं दुःख घेऊन या. आता आम्ही घेऊन आलो, आता काय करायचं आहे. तर गुरुजींनी सांगितलं की हे जे झाड दिसतंय त्या झाडाला प्रत्येकाने आपापलं गाठोडं बांधायचं आहे, लटकवायचं आहे. लटकवलं त्यांनी. लटकवल्यानंतर आता काय पुढे. तर गुरुजींनी सांगितलं 5 मिनिटं असे शांत बसा. 5 मिनिटं शांत बसवलं. गुरुजींनी सांगितलं आता उठा आणि उठा आणि त्यातलं तुम्हाला जो कोणतं गाठोडं आवडेल ते घ्या. ते उठले आणि पाहिलं तर आपल्या गाठोड्यापेक्षा दुसऱ्याचं मोठंच गाठोडं आहे. तर दुसऱ्याचं गाठोडं कोण घेईल मग. तर आपलंच गाठोडं घेतलं ना आपल्या जागेवर जाऊन बसले. गुरुजी मग हसत होते. तर गुरुजी हसत होते. गुरुजीने त्यांना म्हटलं बा की तुम्हाला सांगितलं मी की आता तुमच्या गाठोड्यापेक्षा छोटं गाठोडं घ्या. तर तुम्ही तर आपलंच गाठोडं घेतलं. कारण तिथं त्यांना असं दिसत होतं की आपल्या गाठोड्यापेक्षा छोटं कोणाचंच गाठोडं नाही, प्रत्येकाचं गाठोडं आपल्या गाठोड्यापेक्षा मोठं आहे. ही गोष्ट जेव्हा त्यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी आपापलं गाठोडं घेतलं आणि मग गुरुजीने त्याला उपदेश केला की बघा, मनुष्य हा बहिर्मुखी आहे, अंतर्मुखी नाही आहे. आणि मनुष्यानं अंतर्मुखी बनलं पाहिजे. आपण काय पाहतो जास्त तर लोकांकडे पाहताना की लोकांनी किती चांगलं घर बांधलंय, लोकांच्या ताटात किती चांगलं काय काय आलंय आणि लोक तर किती चांगलं जेवतात आणि लोकांचे तर काय काय कपडे आणि लोकांच्या वाट्याला तर किती सुख आहे, लोक तर किती हसून खेळून राहतात. काय दिसते आपल्याला प्रथम दर्शनी लोकांचं सुख दिसते, दुःख दिसत नाही लोकांचं. दुःख कोणाचं दिसते, आपलं दुःख दिसते. आपलं थोडी सुख दिसते. आपलं सुखावर ध्यानच नाही तर दिसेल कुठून सुख. आपलं ध्यान सारं दुःखावर. जेव्हा सुख येते तेव्हा आपण ध्यानावर नसतो, भानावर नसतो. दुःख आलं की मात्र रडत बसतो. आणि म्हणून भगवंताने सुद्धा देखील सांगितलं आहे की मनुष्य हा बहिर्मुखी आहे, अंतर्मुखी जोपर्यंत बनणार नाही तोपर्यंत सुखी बनू शकत नाही. आणि म्हणून लोकांचे सुख पाहू पाहू आपल्याला वाटते की मीच दुःखी आहे आणि मीच दुःखी आहे, लोक तर फार सुखी आहे. हकीकतमध्ये जर पाहिलं तर इथे प्रत्येक जण दुःखी आहे. त्या गाठोडे घ्या म्हणून सांगणाऱ्या गुरुजींनी त्याला जेव्हा सांगितलं गाठोडे घ्यायला प्रत्येकाला, दुसऱ्याचंही घेऊ शकता, तेव्हा त्यांनी मनोमन विचार केला. गुरुजींनी त्याला उपदेश केला की बघा, तुम्ही म्हणता तुम्हाला मुलगा नाही, समजा एकाचं दुःख हे की मूलबाळ नाही, बरोबर आहे, हे पण तर दुःखच आहे. मूलबाळ नाही हे दुःख आहे म्हणून जिंदगीभर दुःखी. अरे आम्हाला मूलबाळच नाही हो, मूलबाळच नाही हो, मूलबाळच नाही हो म्हणून दुःखी. तर दुसऱ्याचं सुख दिसलं की त्यांना तर मुलं आहे, त्यांना तर मुलं आहे. तर गुरुजींनी सांगितलं त्यांना की पहा, एकुलता एक मुलगा ज्यांना आहे, ज्याचं लग्न झालंय पण मायबापाला पाहत नाही, दारू पिते, मावा खाते, नको ते कामं करते, तर ते पोरग तुमचं असतं, ती सून भांड कुदळ तुमची असती तर चाललं असतं का? चाललं असतं का? असं कसं काय चालेल? म्हणजे दुसऱ्याचं दुःख नाही घेऊ शकत आपण. बघा तुम्ही, आपल्याला जे आपलंच दुःख वाटते तर दुसरे पण लोक दुःखी आहे, दुसऱ्याचं दुःख आपण घेऊ शकत नाही. दुसऱ्याचं सुख घेण्याच्या नादी लागलेले असतो आपण, पण दुसऱ्याचं दुःख आपण नाही घेऊ शकत.
म्हणजे दुःखाची आदलाबदल जरी केली, समजा कोणाचा तरी पाय फ्रॅक्चर झालाय, समजा एक पाय फ्रॅक्चर झालाय कोणाचा तरी आणि दुसऱ्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. आता एक पाय फ्रॅक्चर झालाय तोही दुःखी आहे आणि दोन पाय ज्याचे फ्रॅक्चर झाले तोही दुःखी आहे. मग याचं दुःख घेतलं काय आणि नाही घेतलं काय? आपल्याकडे काय कमी आहे दुःखाची? म्हणून प्रत्येक जण इथे दुःखी आहे असं भगवंताला म्हणायचं होतं. आणि त्यामुळे दुसऱ्याचं दुःख आणि आपलं दुःख दोन्ही दुःखच दुःख आहे. हे जीवनच दुःखी आहे आपलं. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ जे सुख आहे ते निर्वाणाचं सुख आहे. आणि त्यासाठी म्हणून भगवंतानं हे 4 आर्य सत्याच्या माध्यमातून दुःखाची जाणीव करून दिली. आर्य सत्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला शॉर्टमध्ये उपदेश दिलेला आहे, हे खूपच मोठं आहे. या माध्यमातून तुम्हाला अशोक चक्र काय आहे, धम्मचक्र काय आहे याची सुद्धा माहिती मिळणार आहे. जे अशोक चक्र आपल्या तिरंगी ध्वजावरती आहे ना, तर ते अशोक चक्र काय आहे, त्याला अशोक चक्र का म्हणतात, किंवा धम्मचक्र काय आहे, धम्मचक्र का म्हणतात, हेही तुम्हाला मी शिकवणार आहे. सरते शेवटी अशोक चक्रावरच गोष्ट येऊन ठेपणार आहे या आर्य सत्यांची. तेव्हा तुर्तास आजचा हा जो उपदेश आहे, भगवंतानी महामंगल सूत्रामध्ये म्हटलेला आहे की आर्य सच्चान दर्शनं, म्हणजे आर्य सत्यांचं दर्शन करणे हे मंगल आहे. तेव्हा आजचा हा उपदेश या ठिकाणी समाप्त करतो आहे. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण भवतु. सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता. सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता. सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता. सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते.